राज्याचे अल्पसंख्याक विकास औखाप पणन मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। जिल्ह्याचे नियोजन करताना प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। त्याचबरोबर शिक्षण आणि आरोग्य सेवांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न असल्याचं राज्याचे पणन आणि अल्पसंख्याक विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे। सर्व कार्यान्वयन यंत्रणांनी दिलेल्या निधीचा विनियोग काटेकोरपणे करून शेवटच्या घटकांपर्यंत लाभ पोहोचवावा असे निर्देशही पालकमंत्री सत्तार यांनी यावेळी दिले। यावेळी सन 2024 ते 25 साठी 773 कोटी 90 लाख रुपयांच्या नियत व्ययास मंजुरी देण्यात आली। पालकमंत्री सत्तार म्हणाले की शिक्षण आणि आरोग्य या घटकांसाठी प्राधान्य देण्यात येईल। त्याचबरोबर जिल्ह्याचे नियोजन करताना सर्व घटकांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे। यंत्रणांनी सर्व कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करावी। त्याचबरोबर न झाल्यास जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितले। डीपीडीसीची बैठक झाली। त्या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये सगळ्या विषयांवर चर्चा झाली। मागच्या बैठकीमध्ये ज्या विषयांवर त्या आमदारांच्या सगळ्यांच्या सूचना ज्या दिल्या होत्या त्याच्यावर पण उत्तर अधिकाऱ्यांनी दिली त्याच्यावर चर्चा झाली। आणि पुढील काळामध्ये जे आहे आम्ही विनंती केली आहे पालकमंत्र्यांना की यावेळेस 2020 मॅच म्हणजे खूप कमी वेळ उरलेला आहे। थोडासा लोकसभेच्या निवडणुकीनंतर पालकमंत्र्यांची घोषणा होण्यात वेळ झाला, पण आता झाली आहे। आज त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका मांडलेली आहे आणि लवकरात लवकर डीपीडीसीचा निधी सगळा वाटप करून या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासासाठी लवकरच सगळा निधी वाटपला जाईल। मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या पण विषयावर आज बैठक झाली। त्यामध्ये पण जे इकडे लेबर कॉलनीच्या तिकडे जे मोठा स्मारक होणार आहे त्याच्याबद्दलचं पण पूर्ण माहिती त्याचं हेच दिला पुन्हा, आणि लवकरच त्याचंही काम सुरू करण्यात येईल। आणि विविध महापालिका असेल, ग्रामीण भाग असेल, MSCB असेल, महापालिका असेल, या सगळ्या विषयांवर चर्चा झाली आणि प्रत्येकाने आपलं मत मांडलं। लवकरात लवकर त्याच्यात सगळ्या कामे मार्गी लावायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। अनेक सदस्य गैरहजर होते। आज कसं झालं की शनिवार आहे आणि काही लोक नव्हते, पण तसे आमदार होते। प्रशांत बंब पण येऊन गेले, त्यांच्या घरात घरगुती कार्यक्रम असल्यामुळे ते गेले। नाना आता वरती म्हणजे गव्हर्नर म्हणून गेल्यामुळे ते नव्हते, पण बाकी सगळे सदस्य जयस्वाल साहेब शिरसाट साहेबांच्या घरी काहीतरी दुःखद नेते मुंबईला गेलेत। त्यांच्या काल मुख्यमंत्री असतानाही ते नव्हते, त्यांच्या इनलॉजकडे म्हणजे त्यांच्या वहिनींच्या घरी काहीतरी दुःखद घटना झाली, कालही ते म्हणजे त्याच्यामुळे ते नव्हतं। कालचा जो तुमचा कार्यक्रम झाला सिल्लोडमध्ये त्या ठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादीला निरोप नव्हता अशा प्रकारे? नाही, असं काही नाही। निरोप होता, मलाही निरोप होता। मी जाऊन तिकडून थोडा खूप उशीर झाला कार्यक्रमाला। मी इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आता निवडणूक आहे, काही उद्घाटनं माझी ठरवली होती संध्याकाळची, त्याच्यामुळे मी तिकडून परत आलो। पण तुमचेच पक्षाचे दानवे म्हणतात की आम्हाला कोणालाही बोलवलं नव्हतं? मला माहिती नाही, मला आमंत्रण होतं, म्हणजे स्वतः सत्तार साहेबांचाच फोन आला होता। म्हणजे दानवे साहेबांना नसेल याचा अर्थ दानवे साहेबांना डावललं जावं असं मी आज बोलू शकत नाही, कारण त्यांना निरोप मिळाला नाही मिळाला मला आयडिया नाही। मी त्यांच्याशी नक्कीच बोलून सांगू शकेल। पालकमंत्री पदाची जी काही रस्सीखेच झाली त्याच्यानंतर तुम्ही नाराज झाला होता आणि नाराज असं कधी मी नाराजी व्यक्त नाही केली। मी जी नाराजी व्यक्त केली होती ती त्यांच्या जाहिरातीमध्ये इम्तियाज जलील आणि कल्याण काळेचे फोटो होते, त्याच्यावर नाराजी व्यक्त केली त्यांनी। इथं काय, इट इज अ गेम। पालकमंत्री तसंही ते शिवसेनेचं होतं आणि त्यामुळे शिवसेनेला मिळायला आम्हाला अगोदर माहिती होतं, पण असं असते शेवटी मागणी बाळ रडल्याशिवाय काही मिळत नसते, त्याच्यामुळे आम्ही मागणी केली होती। यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, लोकसभा सदस्य खासदार कल्याण काळे, विधानसभा सदस्य आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार रमेश बोरनारे, आमदार उदयसिंग राजपूत, आमदार प्रशांत बंब, त्याचबरोबर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक मनीष कलवाणिया, त्याचबरोबर सर्व यंत्रणा प्रमुख आदी उपस्थित होते।